बदनापूर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सोमठाणा दुधना जलप्रकल्पामध्ये मृत अवस्थेमध्ये जलसाठा शिल्लक असल्यानं येणाऱ्या काळामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होणार असल्याची शक्यता आहे। बदनापूर तालुक्यातील सोमठाणा दुधना जलप्रकल्प विभाग महत्त्वाचा मानला जातो। बाजूलाच असलेले सोमठाणा गड हे प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे। आजूबाजूच्या परिसरातील सर्व भक्त नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी येत असतात। बाजूला असलेला दुधना प्रकल्प हा सध्या मृत जलसाठा शिल्लक आहे। येणाऱ्या काळात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। यासाठी प्रकल्पातून पाणी उपसा करणाऱ्यांवरती कडक कारवाई करणे गरजेचे आहे। उन्हाळा लागला की पाण्याचा प्रश्न निर्माण होतो। बदनापूर तालुक्यातला महत्त्वाकांक्षी असलेला दुधना प्रकल्प विभागामध्ये जवळपास पाण्याचा साठा आता जवळपास मृत अवस्थेमध्ये आहे। 0% त्यामध्ये पाण्याचा साठा आहे। या मागील वर्षी जो काही पाऊस पडला तो अतिशय जेमतेम पडल्याने पाण्याचा साठा निर्माण झाला नाही आणि त्याचाच आता आज यापुढे ह्याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पामधून संभाजीनगरमधले काही गावं असतील तर बदनापूर तालुक्यातले काही गावे असतील याला पाणी पुरवठा केला जातो, परंतु ह्यामध्ये पाणी पुरवठा हा शिल्लक नसल्याचा याच्यात निदर्शनात येत आहे। खरं तर येणारं जानेवारी मार्च एप्रिल आणि मे जून हे 3-4 महिने जायचे खूप कठीण काळामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। म्हणून जो काही ज्या प्रकल्पामध्ये जो रात्रीच्या वेळेस जलसाठा उपसा केला जातो ते कुठेतरी थांबला पाहिजे। शासनाने त्यावर निर्बंध लादले पाहिजे, नाहीतर हे पाण्याचा प्रश्न फार कठीण निर्माण होऊ शकतो। मी किशोर शिरसाटसह NT न्यूज मराठी बदनापूर जालना। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी बदनापूर जालना।